नमस्कार मित्रांनो, मी तुमचा स्टोरी रायटर आदित्य. कसे आहात सगळे? आशा करतो की तुम्ही सगळे आनंदी, निरोगी आणि उत्साही असाल. माझ्या कथा वाचून तुम्हाला थोडा तरी आनंद मिळत असेल, हीच माझी इच्छा असते. तर चला आज एक नवीन आणि वेगळी कथा वाचूया. ही कथा आहे माझी आणि माझी एक प्रिय वाचिका ऋतुजा हिची. ऋतुजा कुठली राहणारी आहे हे मी सांगत नाही, पण ती सध्या बारामतीला द्वितीय वर्षात बी फार्मसी करत आहे. मला भेटून तिने संस्कृती जपली आणि लेखक वाचक यांच्या नात्यांचा एक सुंदर अनुभव मला दिला. काही दिवसापूर्वी मला तिचा एक मेसेज आला. इंस्टाग्राम वरून आलेला तो मेसेज होता, पण तिने वापरलेले अकाउंट फेक फर्जी होतं आणि आम्हा सगळ्यांना माहिती आहे की आधी आपण प्रूफ पाहतो, मग बाकी काय ते. मेसेजवर ऋतुजा म्हणाली, ऋतुजा हाय, मी आदित्य. हॅलो, काय म्हणतेस ऋतुजा? मी ऋतुजा बारामतीवरून बोलते आहे. मी तुझ्या कथा वाचल्या, खूप आवडल्या मला. तुझी इंस्टा आयडी मिळाली. कथा खरंच मस्त असतात आणि भारी वाटतं. मी थँक्यू ऋतुजा, वेलकम. मी सगळं ठीक आहे, पण मला कसं कळेल की या अकाउंट मागे खरंच एखादी मुलगी आहे का? ऋतुजा हसली. ती म्हणाली, ऋतुजा, हो खरंच मी मुलगी आहे, पण ओरिजिनल अकाउंट वरून मेसेज करता येत नाही म्हणून ह्या अकाउंट वरून बोलत आहे. मी मला आधी खात्री करून घ्यायची आहे. खरंच तू मुलगी आहेस ना? ऋतुजा, काय करू म्हणतोस? मी व्हिडिओ कॉल. ऋतुजा, नाही व्हिडिओ कॉल नको. मी मग किमान हात किंवा काहीतरी दाखव. ऋतुजा, नाही सॉरी. मी तिची समजूत काढली. खरं तर रोज मुलींच्या नावाने फेक प्रोफाईल्स मधून मेसेज येतात आणि त्यामागे मुलं असतात, त्यामुळे मी सावध होतो. पण ऋतुजाच्या बोलण्यात एक वेगळी शांतता होती, आत्मविश्वास होता. पुढचे 2 दिवसात आमचे बोलणे चालूच राहिले. मी पुन्हा व्हिडिओ कॉलचा आग्रह धरला, पण ती तयार नव्हती. तिसऱ्या दिवशी मी म्हणालो, मी इन्स्टा ऑडिओ कॉल करू शकतोस का? ऋतुजा, हो, पण दुपारी 1 नंतर. मी चालेल, माझा लंच ब्रेक त्याच वेळी असतो. ऋतुजा, ठीक आहे, मी 2 वाजता कॉल करते. बरोबर 2 वाजता माझ्या फोनवर ऋतुजाचा इन्स्टा ऑडिओ कॉल आला. ऋतुजा, हॅलो, मी ऋतुजा. मी हॅलो ऋतुजा. ऋतुजा, किती हट्ट आहेस? मी मग कळायला नको का कोण आहे समोर? ऋतुजा, आता विश्वास बसला? मी हो, आता बसला. सांग, काय म्हणतेस? ऋतुजा थोडी थांबली, मग म्हणाली, ऋतुजा, तू ज्या कथा लिहितोस त्या खरोखर घडलेल्या आहेत का? मी 100%. ऋतुजा, कथा खूप सुंदर आहेत. वास्तव जीवनाचे जे पैलू जे शब्दात उभे करतोस ते खूप प्रभावी वाटतं. मी धन्यवाद ऋतुजा. ऋतुजा, तू खरंच लोकांना भेटायला जातोस का? मी हो, मला माझ्या वाचकांना भेटायला आवडतं. प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते. प्रत्येकाचा अनुभव मौलिक असतो. ऋतुजा, शुल्क घेतोस का? मी आधी नव्हतं घेत, पण आता कधी कधी खर्च मात्र वाटून घेतो. जेवण नाश्ता हे माझ्याकडून आणि राहण्याची व्यवस्था 50-50%. ऋतुजाने विचारपूर्वक विचारले. ऋतुजा, रूमचा किती खर्च येतो? मी सहसा 1000 रुपये. ऋतुजा, म्हणजे तुझे 500 आणि त्या व्यक्तीचे 500? मी हो. ऋतुजा, आणि जर कोणाकडे खर्च नसेल तर? मी तर मी पूर्ण खर्च सांभाळतो. पण तू एवढं का विचारते आहेस? ऋतुजा थोडी शांत झाली, मग सहज म्हणाली, ऋतुजा, खरं तर मला तुला भेटायचं होतं. मी अरे नक्कीच भेटूया. तू काय करतेस? ऋतुजा, बी फार्मसी द्वितीय वर्ष. मी कॉलेजमध्ये वेळ कसा जातो? मित्र मैत्रिणी अभ्यास एवढं सगळं सांभाळत असशील? ऋतुजा, हो, अभ्यासाचा जोर आहे आणि घरचे खूप स्ट्रिक्ट आहे. शिक्षण, वागणूक, करिअर या सगळ्यांची काळजी असते. ऋतुजा पुढे म्हणाली, ऋतुजा, मला काहीतरी सांगायचं होतं. मी नेहमीच शिस्तीत राहिले,
आई वडील माझ्यावर खूप विश्वास ठेवतात. त्यांचा विश्वास मोडावा असं मला कधी वाटलं नाही. पण कधी कधी वाटतं जगण्यात थोडा वेगळा अनुभव हवा. मी शांतपणे ऐकत होतो. मी ऋतुजा, तू अगदी स्पष्ट बोलते आहेस, हे चांगलं आहे. ऋतुजा, मला कधी कधी वाटतं की लोकांशी नक्की कसं वागावं याची सगळ्यांना काळजी असते, पण तुझ्याशी बोलताना ती काळजी नाहीशी होते. मी, कारण आपण शब्दामधून एकमेकांना ओळखतो. तू माझ्या कथा वाचल्यामुळे माझा दृष्टिकोन माहीत आहे. आम्ही बोलत राहिलो. ऋतुजाने सांगितले की तिला लेखनाची आवड आहे. ती कविता लिहिते, काही कथा लिहायचा प्रयत्न करते, पण तिला वाटतं की तिचं लेखन अजून परिपक्व नाही. ऋतुजा, मला कसं लिहावं ते शिकायचं आहे. मी, लिहायला शिकावं लागत नाही, लिहित राहावं लागतं. तू लिहित राहा, एक दिवस तुला स्वतःला वाटेल की मी चांगलं लिहिते. ऋतुजा, तू मला भेटशील का? खरोखर भेटशील? मी, का नाही, नक्कीच भेटेन, पण ज्या ठिकाणी तुला सोयीचं वाटेल तिथे. मला तुझा अभ्यास, तुझं करिअर, तुझी स्वप्न यांची काळजी आहे. ऋतुजा, मी शुक्रवारी घरी जाणार आहे रक्षाबंधन साजरं करायला, त्यामुळे गुरुवारी जमेल का? मी, जमेल. आम्ही बारामतीतील जवळ एका सार्वजनिक ठिकाणी भेटायचं ठरवलं. ऋतुजा म्हणाली की ती बस स्टॉपवर येईल आणि मग आपण जवळच्या गार्डन मध्ये एखाद्या कॅफेमध्ये बसून बोलू. गुरुवारी सकाळी मी बारामतीला निघालो. सकाळचा काळ होता. शेतात हिरवाई पसरली होती. आसमतात शांतता होती. मला वाटलं शांत ठिकाण आहे हे बारामती. साधं सरळ पण खोल विचारांचं. मी तिला मेसेज केला, मी आलोय बारामती. कुठे भेटायचं? ऋतुजा, व्हीपी बस स्टॉप जवळ भेटू. मी पांढरा टॉप आणि पिवळी लेगिस घालून येईन. मी लाल गाडीवर आलो होतो. बस स्टॉप जवळ पोहोचलो. दोन मुली उभ्या होत्या. मी ऋतुजाला फोन केला. मी, ऋतुजा तू कोणती? ऋतुजा, माझ्या पाठीला बॅग नाही, हातात फक्त एक छोटी पुस्तिका आहे. मी, अगं तू तिथे आहेस ना? ऋतुजा, हो, मी हात हलवते. मी तिच्याकडे पाहिलं. एक सडपातळ गोळा चेहरा, डोळ्यात चमक, केसांचा बांध आणि हातात एक छोटी डायरी. ही होती ऋतुजा. ती हसली, एक निरागस प्रांजळ हसू. मी गाडीजवळ गेलो. ऋतुजा, हॅलो आदित्य. मी, हॅलो ऋतुजा. ऋतुजा, खरंच आलास? मला वाटलं कदाचित नको म्हणशील. मी, का? मी वचन दिलं ना, तर आलोस. आम्ही एका छोट्या कॅफेमध्ये गेलो. हिरवीगार झाडं, हलकीशी वारी, कॉफीचा सुगंध, वातावरण अतिशय शांत होतं. आत बसलो. ऋतुजा, माझी काही कविता आहेत, मला वाटतं तुला दाखवाव्यात. मी, नक्की, मला आवडेल. ऋतुजाने डायरीतली पानं उलटली. तिने एक कविता वाचून दाखवली. ती होती मैत्रीवर. ऋतुजा, ऋतूंच्या बदलावर आणि स्वतःला शोधण्याच्या प्रवासावर. मी, हे शब्द खूप सुंदर आहेत. तुला वाचकाचं मन कसं वाचायचं ते कळतं. ऋतुजा, खरं? मला कधी कधी वाटतं की मी जास्तच भावुक लिहिते. मी, भावुकता ही कमजोरी नाही, ती ताकद आहे. जर तू वाचकाला भावना देऊ शकलीस तर तू खरी लेखिका आहेस. ऋतुजाचा चेहरा खुलला. आम्ही बराच वेळ बोललो. ती म्हणाली, ऋतुजा, आई वडील मला फार समजून घेतात, पण ते काळजी करतात. म्हणतात अभ्यास कर, करिअर कर, स्वावलंबी हो. पण कधी कधी वाटतं जगण्यातल्या सगळ्या आनंदासाठीही वेळ काढायला पाहिजे. मी कॉलेजमधल्या मैत्रीशी गप्पा मारते, निसर्गाचा आनंद घेते, पुस्तक वाचते. मी, आणि लिहितेही. ऋतुजा, हो, लिहिते, पण कोणाला दाखवायला धाडस होत नाही. मी, ऋतुजा, जर तू मला दाखवलंस तर ही सुरुवात आहे. ऋतुजा, तुझ्यावर विश्वास आहे. मी लिहित राहीन. मी, आणि लेखक आणि वाचक यांचं नातं हे फक्त शब्दापुरतं नसतं, ते भावनापुरतंही असतं. तिच्या डोळ्यात समाधान होतं. थोड्या वेळाने आम्ही कॅफेमधून बाहेर पडलो. शेजारीच एक छोटं गार्डन होतं. तिथे फिरताना ऋतुजाने मला विचारलं, ऋतुजा, तुझ्या कथामधली पात्र खरोखर इतकी हिंमत कशी दाखवतात? मी,
कारण प्रत्येक माणसाच्या आत एक हिंमत असते, फक्त ती ओळखायची आणि जगायची असते. ऋतुजा: मला वाटतं माझ्यातही ती हिंमत आहे. मी: आहे ना, तू आज मला भेटायला आलीस हीच तुझी हिंमत आहे. आम्ही बारामतीच्या रस्त्यावर चालत होतो. हिरवी शेते, मंद वारा, दुरून कोकिळेचा आवाज. ऋतुजा: आदित्य, एक गोष्ट सांगू? मी: सांग. ऋतुजा: मला कधी कधी वाटतं की आपण सगळे शब्दांच्या मागे लपतो, पण शब्दापलीकडे एक सुंदर जग आहे. त्या जगात भेटल्याने आपण अधिक जिवंत होतो. मी: अगदी बरोबर. शब्द हे सेतू आहेत, पण त्या सेतूवरून जाताना आपण एकमेकांना खरोखर जाणून घेतो. थोड्या वेळाने ऋतुजा म्हणाली: ऋतुजा, आता मला परत कॉलेजला जायला हवं. दुपारी लेक्चर आहे. मी: नक्कीच, मी तुला बस स्टॉप पर्यंत सोडतो. गाडीत बसताना ऋतुजाने एक शेवटचा प्रश्न विचारला. ऋतुजा: आदित्य, तू कसं ठरवलंस की लेखक व्हायचं? मी: कारण मला वाटलं जग बदलणं माझ्या हाती नाही, पण किमान काही शब्दातून एखाद्याच्या मनाला स्पर्श करणं शक्य आहे. ऋतुजा: तू ते करतोस खरंच? बस स्टॉपवर पोहोचलो. ऋतुजा: आजचा दिवस मी कधी विसरणार नाही. मी: मीही. ऋतुजा: आणि हो, मी आता नियमितपणे लिहीन, तुला वाचायला पाठवीन. मी: नक्की. मी प्रतिसाद देईन. ऋतुजा: थँक्स. आदित्य, भेटू पुन्हा. मी: नक्कीच. तोपर्यंत शब्द आहेत, तोपर्यंत आपली भेट सुरूच राहील. ती बसमध्ये बसली. गाडी हलू लागली. तिने हात हलवला, हसली. मी पर्यंत तो हात हलवत होतो. तिच्या डायरीतली कविता मला आठवली. आकाश इतके विशाल आहे, शब्दही तसेच आहेत, पण विश्वासा स्पर्श फक्त विश्वासानेच होतो. त्या रस्त्यावर उभा राहिलो. थोडा वेळ विचार केला. एक वाचिका जी लेखिका होण्याची स्वप्न पाहते, एक लेखक जो त्या स्वप्नाला दिशा दाखवतो. ही भेट फक्त एका क्षणाची नाही, तर ती एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. त्या रस्त्यावर उभा राहिलो. बसमधून ऋतुजाने हात हलवला होता. तिचं हसू अजूनही माझ्या डोळ्यांसमोर होतं. हिरवी शेती, मंद वारा, दुरून कोकिळेचा आवाज, सगळं शांत होतं. पण माझं मन मात्र खूप बोलत होतं. मी गाडीत बसलो. बारामतीचा रस्ता मागे पडत होता, पण ऋतुजाची आठवण माझ्याच बरोबर होती. तिची डायरी, तिची कविता, तिचं हसू, तिचा स्पर्श, सगळं कसं एका क्षणात माझं झालं होतं. रात्री घरी पोचलो. कापी ओनवली. खिडकीतून चंद्राकडे पाहिलं आणि मनात विचार आला, ही ऋतुजा कोण आहे? तिच्यात असं काय आहे की तिच्या शब्दाने माझं मन हिरावलं? मी डायरी उघडली. लिहिलं, आज एक भेट झाली, अनोळखी पण आपली. तिच्या शब्दात मी हरवलो. तिच्या नजरेत मी वसलो. त्या रात्री झोप लागली नाही. तिचा आवाज, तिचं हसू, तिच्या डोळ्यातली चमक, सगळं माझ्या मनात गुंजत होतं. सकाळी लवकर उठलो. फोन उघडला तर ऋतुजांचा मेसेज होता. शुभ प्रभात आदित्य, झोप लागली का? मला नाही. मी लगेच उत्तर दिलं, शुभ प्रभात ऋतुजा, मलाही नाही, तुझी आठवण येत होती. तिचं उत्तर आलं, खरं? मलाही कालची बाग, तो पाऊस, ती कविता, सगळं डोळ्यांसमोर आहे. मी म्हणालो, ऋतुजा, कालचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता. ती म्हणाली, माझ्यासाठीही. पण आदित्य, मला एक गोष्ट विचारायची आहे. मी म्हणालो, विचार. ती म्हणाली, तू मला फक्त एक वाचिका म्हणून पाहतोस की त्या पलीकडे काहीतरी? तिच्या या प्रश्नाने माझं हृदय जरा धडधडलं. मी काही क्षण गप्प बसलो. मग लिहिलं, ऋतुजा, काल तू बागेत उभी होतीस, पावसात भिजली होतीस, तुझ्या डोळ्यात चमक होती. त्या क्षणी मला वाटलं, ही फक्त वाचिका नाही, ही माझ्या कवितेची प्रेरणा आहे. तू माझ्यासाठी एक विशेष व्यक्ती आहेस. तिचं उत्तर आलं, आदित्य, हे ऐकून खूप बरं वाटलं, कारण मलाही तसंच वाटतं. आम्ही बराच वेळ बोललो. तिने सांगितलं की तिला कविता लिहिता येतात, पण तिचा आत्मविश्वास कमी आहे.
मी म्हणालो, तुला खूप चांगलं लिहिता येतं. मी तुझा पहिला वाचक आहे आणि कायम राहीन. काही दिवसांनी ऋतुजाने मेसेज केला, आदित्य मला पुन्हा भेटायचं आहे. यावेळी जास्त वेळ शांतपणे फक्त आपण. मी म्हणालो, नक्की कुठे? ती म्हणाली, मला एक ठिकाण माहित आहे. बारामती जवळ एक छोटं गाव आहे, सावरगाव. तिथे एक जुनी बाग आहे. फारशी गर्दी नाही. तिथे जाऊया. मी म्हणालो, चल शनिवारी. ती म्हणाली, हो, दुपारी 2 वाजता. त्या आठवड्यात मी फक्त त्या भेटीचा विचार करत होतो. कामात मन लागत नव्हतं. तिचे शब्द, तिचा आवाज, तिची कविता सगळं मला मनात घर करून बसलं होतं. शनिवारी दुपारी मी सावरगावला पोहोचलो. ती आधीच आली होती. तिने हलका निळा ड्रेस घातला होता. केस उघडे होते, हातात डायरी. ती झाडाखाली उभी होती. मी जवळ गेलो. ती म्हणाली, आलास? मला वाटलं कदाचित उशीर होईल. मी म्हणालो, तू म्हणालीस तर यायलाच हवं. ती हसली. ते हसू जणू त्या बागेतील सर्वात सुंदर फुलं होती. मी बाग खरोखर सुंदर होती. जुनी झाडं, हिरवे गवत, एक छोटा तलाव आणि नीरव शांतता. दुरून डोंगर दिसत होते. हवेत थंडी होती. आम्ही एका झाडाखाली बसलो. ती म्हणाली, आदित्य, मी तुझ्यासाठी एक नवी कविता लिहिली. मी म्हणालो, वाच. ती वाचू लागली. तू भेटलास तेव्हा वाटलं हा क्षण थांबवावा. तुझ्या नजरेत मी शोधते माझीच एक सुंदर सायंकाळ. शब्द थोडे आहेत पण भावना खूप. तुझ्या स्पर्शाने मला कळलं, प्रेम म्हणजे आकाश नाही, तर 2 डोळ्यांचा गहिरा सागर. ती संपवली. मी गप्प होतो. तिच्या शब्दांनी माझं मन हिरावून घेतलं होतं. ती म्हणाली, आवडली का? मी म्हणालो, ऋतुजा, या कवितेपुढे माझे सगळे शब्द लहान आहेत. तू खरोखर खूप सुंदर लिहिते आहेस. ती लाजली. तिच्या गालावर गुलाबी रंग उमटला. आम्ही तलावकाठी बसलो. पाण्यावर सूर्याची किरण खेळत होती. तू दूर एका झाडावर पक्षी किलबिल करत होते. ती म्हणाली, आदित्य, मला कधी कधी भीती वाटते की हे सगळं स्वप्न असेल आणि मी जागी झाले तर तू दिसणार नाहीस. मी तिचा हात धरला. तिचे हात थरथरत होते. मी म्हणालो, ऋतुजा, हे स्वप्न नाही, मी खरोखर आहे. तू खरोखर आहेस आणि ही भावना खरोखर आहे. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस का? मी म्हणालो, 100%. ती म्हणाली, मग मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी कधी कोणाची इतकी जवळ आली नाही, पण तुझ्याशी वाटतं मी खरी होऊ शकते. मी माझी सगळी स्वप्न, माझी भीती, माझी आशा सगळं तुला सांगू शकते. मी म्हणालो, सांग, मी ऐकतो आहे. ती खोल श्वास घेऊन म्हणाली, मला लेखिका व्हायचं आहे खरोखर, पण मला वाटतं मी करू शकते का? माझ्या कविता कोणी वाचतील का? कोणी याचा अर्थ घेईल का? मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, ऋतुजा, तू आधीच लेखिका आहेस. तुझ्या कविता सुंदर आहेस आणि मी तुझा पहिला वाचक आहे. मी कायम तुझ्या कविता वाचेन, तुला प्रोत्साहन देईन. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण ते आनंदाचे होते. ती म्हणाली, तुझ्यासारखा माणूस माझ्या आयुष्यात आला हे माझं भाग्य आहे. बागेत बराच वेळ घालवल्यानंतर ती म्हणाली, चल, जवळच एक छोटा चहाची टपरी आहे, तिथे बसूया. आम्ही तिथे गेलो. छोटा टपरी, पण स्वच्छ आणि सुंदर. चहाचा सुगंध, हलका वारा आणि समोर हिरवी शेती. ती चहाचा कप हातात घेऊन म्हणाली, आदित्य, तुला माझ्याबद्दल काय वाटतं, खरं सांग. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात उत्सुकता होती. मी म्हणालो, ऋतुजा, तू एक सुंदर, संवेदनशील, हुशार मुलगी आहेस. तुझ्यातली साधेपणा, तुझी कविता, तुझं हसू, तुझा विश्वास सगळं मला आकर्षित करतं. मी तुला फक्त एक वाचिका म्हणून नाही, तर एक खास व्यक्ती म्हणून पाहतो. ती शांत बसली. तिने चहाचा एक घोट घेतला. मग हलक्या आवाजात म्हणाली, मलाही तुला तसंच वाटतं. तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हापासून माझे शब्द अधिक रंगीत झाले आहेत. संध्याकाळ झाली. सूर्यास्ताचा सोनेरी प्रकाश सगळीकडे पसरला होता. ती म्हणाली, चल, थोडं चालूया. आम्ही बागेत वाटेवर चालू लागलो. तिचे हात
माझ्या हातात होता. तो स्पर्श हलका पण हृदयात गहिरा होता. ती म्हणाली, आदित्य, मला कधी कधी वाटतं की आपण किती सुंदर आयुष्य जगतोय. शब्द, निसर्ग, कविता, स्पर्श हे सगळं एका क्षणी असतं तेव्हा तो क्षण स्वर्गासारखा असतो. मी म्हणालो, आणि तो स्वर्ग तुझ्यामुळे आहे. ती माझ्याकडे पाहून हसली. त्या हसण्यात संपूर्ण बाग फुलली. संध्याकाळी आम्ही परत बस स्टॉपवर आलो. ती म्हणाली, आदित्य, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता. मी म्हणालो, माझ्यासाठीही. ती म्हणाली, मी जाते पण परत येईन, तू असशील ना? मी तिचा हात घट्ट धरून म्हणालो, मी इथेच आहे, प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वासात, आणि तुझी आठवण घेऊन. ती बसमध्ये चढली, खिडकीतून डोकावली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आनंदाचे. ती म्हणाली, आदित्य, मी तुझ्यावर प्रेम करते हे सांगायला आज शिकली. गाडी हलली, तू दूर गेली, पण तिचे शब्द माझ्या कानात गुंजत राहिले. मी तुझ्यावर प्रेम करते. मी तिथेच उभा राहिलो. रात्र झाली, तारे चमकले. मी डायरी काढली आणि लिहिलं. आज एका बागेत तिने प्रेम सांगितलं. माझं हृदय थांबलं. कारण तो क्षण शब्दात सांगता येत नाही. ऋतुजा, तुझं प्रेम माझी कविता आहे आणि मी तुझा कायमचा वाचक आहे. त्या रात्री मी झोपलो नाही. तिचे शब्द माझ्या मनात गुंजत होते. मी तुझ्यावर प्रेम करते. मी कॉफी बनवली, खिडकीतून चंद्राकडे पाहिलं. मनात विचार आला, ऋतुजा, तू खरोखर माझ्यावर प्रेम करतेस का? मी काय आहे, एक लेखक, शब्दांचा व्यापारी, पण तुझ्या नजरेत मी कवी आहे, प्रेमी आहे, मित्र आहे. मी तिला मेसेज केला, ऋतुजा, तुझे शब्द माझ्या मनात गुंजत आहेत. मी तुला प्रेमाची शपथ देतो. मी कायम तुझ्यासाठी आहे, शब्दांच्या रूपाने, मौनांच्या रूपाने, प्रत्येक क्षणी. तिचं उत्तर लगेच आलं, आदित्य, तुझ्या या शब्दाने माझं मन भरून आलं. मला वाटतं मी योग्य व्यक्तीला भेटले. तू माझ्या कायमचा प्रवास सोबती आहेस. दुसऱ्या दिवशी तिने मेसेज केला, आदित्य, मला तुला पुन्हा भेटायचं आहे. यावेळी एका वेगळ्या ठिकाणी. माझं गाव, माझं घर. मला तुला माझं जग दाखवायचं आहे. मी म्हणालो, ऋतुजा, तू मला तुझ्या जगात बोलवते आहेस. हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी नक्की येईन. ती म्हणाली, पुढच्या शनिवारी सकाळी 10 वाजता मी स्टॉपवर येईन. मी म्हणालो, मी येईन. तिच्या गावी जाण्याचा विचार करताच माझं हृदय जोरात धडधडलं. तिचं घर, तिची शेती, तिची आई, तिचे वडील, सगळं मला भेटणार होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, ऋतुजा, मी डायरीत लिहिलं, तुझ्या गावी जाणार आहे, तुझं जग पाहणार आहे. तुझ्या आईचा आशीर्वाद, तुझ्या वडिलांचा विश्वास, सगळं मला हवं आहे. कारण तू माझं जग आहेस. शनिवारी सकाळी लवकर निघालो. बारामतीला पोहोचलो. ऋतुजा बस स्टॉपवर उभी होती. तिने पारंपरिक लाल चोळी आणि हिरवी लुंगडी घातली होती. ती खूप सुंदर दिसत होती. ती म्हणाली, आलास, चल माझं गाव दाखवते. आम्ही गाडीत बसलो. रस्त्याच्या दुतर्फा हिरवी शेते, फुलझाडं, शेतात काम करणारी माणसं, सगळं अतिशय शांत आणि सुंदर होतं. ती म्हणाली, हे माझं गाव, इथे मी मोठी झाली. ही झाडं, ही शेती, हा निसर्ग, सगळं माझी साक्ष आहे. मी म्हणालो, आता हे सगळं माझंही आहे, कारण तू आहेस. ती हसली. त्या हसण्यात संपूर्ण शेती फुलली. ती मला तिच्या घरी घेऊन गेली. छोटं पण स्वच्छ आणि सुंदर घर. समोर मोठा अंगण, फुलझाडं आणि एक जुना शेकोटी. तिची आई बाहेर आली. ती म्हणाली, तूच का आदित्य? ऋतुजाने खूप सांगितलं तुझ्याबद्दल. तिची कविता आता नवी झाली आहे. मी म्हणालो, ऋतुजा खूप सुंदर लिहिते. मी तिचा पहिला वाचक आहे. तिची आई हसली. ती म्हणाली, तुझ्यामुळे ती अधिक लिहिते आहे. धन्यवाद. ऋतुजा मला घरात घेऊन गेली. तिची खोली, भिंतीवर तिच्या आवडत्या कविता लिहिल्या होत्या. डायरी, पुस्तक आणि एक छोटी खिडकी. ती म्हणाली, इथे मी बसते आणि लिहिते. आता तू आला आहेस तर ही खोली अधिक सुंदर झाली. मी म्हणालो, ऋतुजा, तुझं हे सगळं जग मला खूप आवडलं. संध्याकाळी ती मला शेतात घेऊन गेली. हिरवी भातांची रोपं, वाऱ्यांची झुळूक,
दुरून डोंगर. ती म्हणाली, इथे मी कविता लिहिते, निसर्ग मला शब्द देतो. आम्ही शेतात चालत होतो. ती म्हणाली, आदित्य, तू मला विचारायला हवंच होतंस, मी तुझ्यावर प्रेम का करते. मी म्हणालो, कारण. ती थांबली, माझ्याकडे वळली. तिच्या डोळ्यात चंद्र होता. ती म्हणाली, कारण तू मला ऐकतोस, तू माझे शब्द समजून घेतोस, तू मला माझ्यासारखं राहू देतोस आणि सगळ्यात महत्वाचं, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस. मी तिच्या जवळ गेलो, तिचा हात धरला. मी म्हणालो, ऋतुजा, मी तुझ्यावर प्रेम करतो, शब्दापलीकडच्या प्रत्येक भावनेने. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, मला हा क्षण कायम हवा आहे. रात्री आम्ही घरात छतावर गेलो. ताऱ्यांनी भरलेलं आकाश, चंद्राचा शीतल प्रकाश. ती म्हणाली, आदित्य, हे तारे किती सुंदर आहेत ना. मला वाटतं आपलं प्रेमही या ताऱ्यासारखं अंतरावर नाही तर जवळच आहे. मी म्हणालो, हो, प्रेम म्हणजे आकाशातील तारे नाहीत तर दोघांच्या नजरेतला प्रकाश आहे. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, आदित्य, मला वाटतं आपण एकमेकांच्या आयुष्याचा भाग होण्यासाठीच जन्मलो आहोत. मी म्हणालो, ते खरं आहे. ती माझ्याजवळ सरकली, तिचं डोकं माझ्या खांद्यावर, तिचा स्पर्श, तिची ऊब, तिचा विश्वास, सगळं माझं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी निघायची वेळ आली. ती मला बसस्टॉपपर्यंत सोडायला आली. ती म्हणाली, आदित्य, या 2 दिवसात मी पूर्ण जगलो तुझ्यामुळं. मी म्हणालो, ऋतुजा, मी परत येईन आणि वचन देतो, मी तुझी कविता, तुझी कथा, तुझा प्रवास कायम लिहित राहीन. ती म्हणाली, आणि मी तुझ्यासाठी कविता लिहित राहीन, कारण तू माझी प्रेरणा आहेस. बस आली. तिने माझा हात घट्ट धरला, मग सोडला. ती म्हणाली, पुन्हा भेटूया तिसऱ्या भागात. मी बसमध्ये बसलो. ती बी होती, हात हलवत होती. मी तिला पाहत राहिलो. मनात विचार आला, ही फक्त सुरुवात आहे, अजून खूप काही लिहायचं आहे, अजून खूप कविता आहेत, अजून खूप प्रेम आहे. अधुरी कथा. तिसऱ्या भागाची वाट. इथून पुढे काय होईल, आदित्य आणि ऋतुजा यांचं प्रेम कसं वाढतं, तिच्या आई वडिलांची प्रतिक्रिया काय, त्यांची पत्र, भेटी, कविता, प्रवास कसे सुरू राहतात. तिसऱ्या भागात आणखी नवी ठिकाणं, नवे अनुभव आणि प्रेमांची नवी उंची. तर मित्रांनो, तिसरा भाग लवकरच येईल. मित्रांनो, ही होती माझी आणि वाचिका ऋतुकाची कथा. कथा तुम्हाला कशी वाटली? शब्दांचा हा सेतू तुम्हाला किती सुंदर वाटला? तुम्हाला ही कथा आवडली का? काय वाटलं ते मला नक्की कळवा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर मन चल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. कारण एक लेखक तेव्हाच खरा लेखक ठरतो जेव्हा त्यांचे शब्द वाचकांच्या मनात उतरतात. ऋतुजासारख्या वाचकामुळेच शब्दांना नवा अर्थ प्राप्त होतो. भेटूया पुन्हा एखाद्या नव्या कथेत. आपला मन चल. धन्यवाद मित्रांनो.